नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. पाहूया. माझं कुटुंब माझी जबाबदारी, टेंडर सोयऱ्यांच्या घरी आणि जनतेनं फिरावं दारोदारी. चाहिए खर्चा निकालो मोर्चा. मोर्चा काढणारे वर्षभरापूर्वी धारावीच्या मीटिंगला होते. मुख्यमंत्री शिंदेंचा शेरो शायरीमधून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी. मातोश्री 1 ते मातोश्री 2 पर्यंतचा प्रवास अभिमानास्पद. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला. 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला, तसा या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे. आदित्यराजाच्या कृपेने वरुण राजाने टेंडरचा पाऊस पडला. कपड्याचा दुकानदार ऑक्सिजन प्लांट कसा उभारतो. सर्व घोटाळे लवकरच पुराव्यांसह बाहेर येणार. मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. देशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. शिंदेंनी नाव घेतलेला रोमिन छेडा आधीपासूनच अटकेत. आर्थिक गुन्हे शाखेनं केली छेडाला अटक. ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणामध्ये छेडाला 3 आठवड्यांपूर्वीच अटक. आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये. तो नंबर पुढून नाही पाठून होता. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. डॉक्टर काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं. तो नंबर पुढून नव्हता, तो पाठून होता. टेंडर प्रकरणामध्ये महत्वाचं प्यादं रोमिन छेडा. रोमिनला 270 कोटींची 57 कंत्राटं दिली. मुंबई पालिकांमधील घोटाळ्यावरून शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. आम्ही तिजोरी नाही तर रस्ते साफ करतो. बीएमसी घोटाळ्यावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला. मला म्हणाले मुंबईचे रस्ते साफ करतायत, मुंबईचे रस्ते धुतायत. बोले हो, मुंबईचे आम्ही रस्ते साफ करतोय, आम्ही तिजोरी साफ करत नाही, आम्ही रस्ते साफ करतोय. महाविकास आघाडीच्या काळामध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष मला होऊ दिलं नाही. साटलोटा केला आणि उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी मला डावललं. अशोक पर्व चमकलं पण मराठा पर्व अंधारात गेलं. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे चव्हाणांवर हल्लाबोल. अशोकरावांना मी एवढंच सांगतो, तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण. एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे हे पैसे खात होते. माझं कुटुंब माझी जबाबदारी. हे टेंडर सोयऱ्यांच्या घरी, जनतेनं फिरावं दारोदारी. मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टोलेबाजी. माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी.